शिरोळ शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जाणारा शालेय पोषण आहार हा सकस आणि पौष्टिक गुणवत्तापूर्ण दर्जेदार मिळावा याकरिता शिरोळ नगर परिषद प्राधान्याने लक्ष देणार आहे। विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ असावं याकरिता वेळोवेळी या पोषण आहाराची तपासणी पालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक नगरसेविका आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य करणार आहेत, अशी माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिली आहे। उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी शनिवारी सकाळी अचानक येथील पद्माराजे विद्यालयास भेट दिली। त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची तपासणी केली। कशा पद्धतीने आहार शिजवला जातो व आहाराचं वाटप कसं केलं जातं याची माहिती घेतली। प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची स्वतः चव चाखून आवश्यक त्या सूचना दिल्या। श्री यादव यांनी शहरातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि सकस व पौष्टिक आहार मिळावा यासाठी पालिकेचे प्राधान्याने लक्ष राहील। शहरातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जाईल। त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीचाच आहार दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। श्री यादव यांनी पालिकेचे पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक नगरसेविका, प्रत्येक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीतील पदाधिकारी आणि सदस्यांची लवकरच बैठक घेऊन या संदर्भात प्रत्येक शाळांना भेटी देऊन त्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। श्री यादव यांच्या या उपक्रमाचं शहरवासियातून कौतुक होत आहे। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।